नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. गप्पा गोष्टी चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज कथेचं अभिवाचन करते. त्याचं शीर्षक आहे सेलिब्रिटी. हॅलो. हां, हॅलो. हॅलो, माझा आवाज ऐकायला येतोय का? हो, पण तुमचा आवाज कट होतोय. हां, हो हो, मी चेन्नई रेल्वे स्टेशनवर पोचली आहे. हो, एक्सप्रेस 3 तास लेट झाली आहे. हां 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 हां, मी येईन व्यवस्थित. माझी अजिबात काळजी करू नका. आणि बरं का, ऐकताय का? हॅलो. हॅलो. छे, फोन कट झाला वाटतं. रेंजचा चांगलाच प्रॉब्लेम दिसतोय वाटतं इथं. काहीशा नाराजीतच मेघानं फोन पर्समध्ये टाकला. एकतर आपली रात्री 12ची गाडी, उगाच धावपळ नको म्हणून 3 तास आधी आपण येऊन पोचलोय. तेव्हा आता इतका वेळ काढायचा कसा? हा प्रश्न रेल्वेच्या खास महिला स्पेशल वेटिंग रूमनं सोडवल्यामुळं ती एकटी असली तरी तिला टेन्शन आलं नाही. एक सुटसुटीत बॅग आणि हातातली पर्स जवळच्याच टेबलवर ठेवून तिथल्या अशा छानशा आराम खुर्चीत मेघा शांत बसली. चला, हे 4 दिवस छान मजेत गेले, मस्त एन्जॉय केलं. आता काय, पुढच्या आठवड्यापासून परत आहेच रोजची गडबड. हे आठवून जाऊ दे, आत्ता रिलॅक्स होऊन घेऊ, आत्ताचा क्षण एन्जॉय करू, असं म्हणून तिनं कानाला हेडफोन्स लावले आणि तिचं आवडतं गाणं सुरू केलं. नहीं 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 है बातें, ये बातें है पुरानी, कैसी पहेली है ये, कैसी पहेली जिंदगानी. ते कधी कधी म्हणतात ना, आपल्या मनाचं ऐकण्यासाठी कान बंद करावे लागतात. ते खरंच आहे. तिनं एव्हाना आपल्याभोवती छान आवडत्या गाण्यांचा माहोल तयार केला होता. पण तितक्यात वेटिंग रूमच्या खिडकीतून स्टेशनची अचानक गर्दी वाढलेली दिसली. अरे बापरे, हे काळ्या वेशातले इतके बॉडीगार्ड कशाला उभे आहेत? थोडी उत्सुकता वाढली, पण नंतर लक्षात आलं, बहुतेक कोणीतरी VIP नाहीतर एखादी सेलिब्रिटी नक्की प्रवास करत असावी आणि म्हणूनच सगळा तामझाम चाललेला दिसतोय. चल, कुणी का असे ना, आपल्याला रात्रीच्या वेळी या बॉडीगार्डशी तेवढीच सोबत होणार आहेत असं म्हणून तिनं गाणी ऐकणं चालू ठेवलं. आता प्लेलिस्टमधलं एव्हाना पुढचं गाणं लागलं होतं. छोटी सी कहानी से, बारिशों की पानी से, सारी वादी भर गई. पण बहुतेक अनाऊन्समेंट झाली असावी आणि वेटिंग रूममधल्या बसलेल्या काही जणी स्टेशनवर थांबलेल्या गाडीच्या दिशेने लगबगीने धावत गेल्या. मग त्या गेल्यानंतर मात्र आपण आता इथे एकट्याच, हे मेघानं ओळखलं. पण फिकर नॉट, असं म्हणत बाहेर दिसणाऱ्या बॉडीगार्डकडे पाहत ती थोडी बिनधास्त झाली आणि हेडफोनमधून ऐकू येणारं तिचं पुढचं आवडतं गाणं आता ती थोडं मोठ्या आवाजात, दबक्या आवाजात म्हणण्यात पुन्हा मग्न झाली. आता गाडीची वर्दळही कमी झाली होती, त्यामुळे हेडफोन जरी लावले असले तरी शांतता जाणवत होती. म्हणूनच की काय, गाणं गुणगुणताचा आताचा आपलाचा आवाज तिला मोठ्यानं ऐकू येतोय असं तिला वाटलं. आता गाणं लागलं होतं. हो धीरे धीरे, जरा जरा होने लगा, तेरी मीठी बातों पे यकीन. आणि हे गाणं म्हणत असताना तितक्यात कुणीतरी पाठीमागून तिच्या खांद्यावर अलगद हात ठेवलं आणि अगदी शाब्बासकी द्यावी असे तिच्या कानावर शब्द आले. अच्छा गा लेती हो, बहुत देर से मैं तुम्हारा गाना सुन रही हूँ. भरपूर लाल रंगाच्या सुंदर बांगड्या घातलेला तो नाजूक गोरा हात मेघाच्या खांद्यावर स्थिरावला तसं तिनं चमकून मागं वळून बघितलं आणि त्या वेटिंगच्या AC रूममध्ये तिला घामच फुटला आणि काय बोलावं तिला कळेच ना. काय झालं? अहो, सौंदर्याच्या सगळ्या परिभाषा जिला लागू पडतात ती रूपवती साक्षात समोर उभी होती आणि मेघा तिच्याकडे फक्त बघतच राहिली आणि अचानक म्हणाली, तुम यहाँ? सॉरी सॉरी, कानातले हेडफोन काढत, म्हणजे मला आप म्हणायचं होतं. सॉरी हं, खूप सॉरी, मी तुमचा एकेरी उल्लेख केला. पण तुम्ही इथे कशा? तिचा सॉलिड उडालेला गोंधळ बघून ती म्हणाली, अरे अरे, पहले खुद को तो संभालो. सब बताती हूँ, बैठो मेरे पास. हळूहळू बाहेरचा गडद होत चाललेला अंधार आणि तिचा असा जवळ बसण्याचा आग्रह बघून मेघानं आधी आपले पाय उलटे आहेत की त्या रूपवतीचे याची खात्री करून घेतली. दोघींच्या पायाकडे मेघाने सहज नजर फिरवली आणि पाय तरी सरळ दिसत आहेत असं वाटून मनाशी खुदकन हसली. मेघाचा तो हसरा पण संभ्रमित चेहरा निहाळत ती रूपवती म्हणाली, अरे ये सपना नाही आहे, मैं सच में तुम्हारे सामने खड़ी हूँ. आणि आता मात्र मेघाचा थंड पडलेला हात ती आपल्या हातात घेत म्हणाली,
हमारे फिल्म का एक सीन करना था, वो भी रात के घने वक्त में। तो उस सीन के लिए और थोडा अंधेरा और चाहिए, इसीलिए बस रुके हैं. पण पुढे चक्क तिचा मराठीत प्रश्न, मगर तू अशी एकटीच कुठे चाललीस? रूपवतीच्या या चक्क मराठीतल्या प्रश्नानं मेघा खूप आश्चर्यचकित झाली आणि त्यामुळे आपण झोपेत तर काही हे सगळं बघत नाही आहे ना, म्हणून तिनं पुन्हा एकदा डोळे चोळून पाहिले. मी पण थोडी थोडी बोलते तुमची भाषा. आता मेघाला जवळ बसवत ती रूपवती म्हणाली, लेकिन एक बात बताओ, इतनी रात तुम यहाँ कैसे? मेघाचं लक्ष तिच्या सौंदर्याकडेच होतं. ते लावण्य म्हणजे नुसतं मेकअपचे थर नाहीत, हे अगदी तिला जवळून बघता आलं म्हणून समजलं. सौंदर्य डोळ्यात साठवायचं म्हणजे काय हे आता मेघा अनुभवत होती. पण आता मात्र उगाच ते तोडकं मोडकं हिंदी बोलत बसण्यापेक्षा सरळ तिनं मराठीत संवाद साधला. अ, ते ना माझ्या शाळेतल्या एका मैत्रिणीच्या मुलीचं इथं लग्न होतं म्हणून मी आले होते. आता चालली आहे मुंबईला परत. पण पण तुम्ही इतक्या मोठ्या सेलिब्रिटी असून इथं कसे? आणि चक्क मराठीतून बोलताय. आपल्या तारुण्यातली सगळ्यात टॉप वनची आपली सगळ्यात आवडती अभिनेत्री समोर उभी होती यावर तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता. त्या भूतकाळातल्या आठवणीत मेघा क्षणभर हरवून गेली. अरे, आप ही सब लोगों ने प्यार दिया. नाहीतर माझ्यासारख्या अशा काळ्या जाड अगदी टिपिकल मिडल क्लास मुलीला कोण पण विचारलं नसतं. आप ही लोगों ने हमें टॉप पर पहुंचाया. तिच्या या बोलण्यानं मेघा आता थोडी सावरली. छे छे, असं नको म्हणू ग. म्हणजे ना, तू मला माझ्या कॉलेजच्या दिवसापासून जाम आवडतेस, खूप गोड आहेस. खूबसूरती का दुसरा नामच मुळी. ओ सॉरी, मी जरा अगं तू ग एच म्हणते हां. पण सांगू का, त्या खूबसूरत पिक्चरसारखं सुन सुन सुंदरी तेरे लिए, तेव्हापासून आम्हाला ती तूच आमचीच वाटतेस ग. दिटाईनं मेघा आता सांगत होती. तशी तिच्या समोरच्या बाकावर बसत ती आता प्रेमानं बोलू लागली. कोई बात नहीं, जो दिल के सबसे करीब होता है ना, उसे प्यार से हम ऐसे ही बुलाते हैं. वाह, बढिया. म्हणजे आता आपला पुढचा राहिलेला थोडा वेळ अतिशय अगदी सुखद रंगत जाणार याचा मेघाला परमानंद झाला होता. तितक्यात तिनं विचारलं, अच्छा तुम बताओ, तुम क्या करती हो? आता मात्र आपला थोडा जोश कमी करत मेघा सांगू लागली, मी साधी गृहिणी, म्हणजे मतलब हाउस वाईफ. वही घर की देखभाल, खाना पिना, बच्चों को संभालना, तेच आपलं नेहमीचं. तर काय आपली ओळख काय, आपण काय काय सांगायचं तिला असं मेघाला वाटलं. त्यावर तिनं उत्तर दिलं, अरे ये तो बहुत बड़ा काम करती हो, फिर अपने आप को वो साधी क्यों बुलाती हो? आता मात्र त्या दोघी हसायला लागल्या. लेकिन एक बात बताओ, अपने लिए भी कभी वक्त निकालती हो या नहीं? पण या प्रश्नाचं मेघाकडे नेहमीप्रमाणे मेघाचं लक्षच नव्हतं. तिच्यावर अगदी खिळून राहिलेली नजर जराही हलू न देता पुन्हा ती विचारात पडली की काय हे, वयाची 60 पार पडली आहे तरीही सौंदर्यवती अजून काय तरतरीत मेंटेन दिसतेय. एव्हाना मेघाच्या डोळ्यापुढे चुटकी वाजवत तिने पुन्हा तोच प्रश्न केला, अपने आप के लिए वक्त निकालती हो या नहीं? मी असं म्हणत आपलं तिच्यापुढे दिसणारं आपलंच काहीसं म्हणजे रूप झाकत न कळत मेघानं आपल्या सर्वांगावरून ओढणी नीट केली. तशी ती म्हणाली, अरे अरे रहने दो, मत शर्माओ, मी पण अशीच जाडी होते. सबने मेरे से मुंह फेर लिया था. क्या बताओ, फिल्म इंडस्ट्री ने इतना सिखाया ना कि अपने आप खड़ी हो गई, वो भी बड़ी हिम्मत से. हो, मला फार आवडते तुझी हिम्मत. जसं काही त्या रूपवतीची सगळी माहिती असल्याच्या आविर्भावात मेघा सांगू लागली. तुला बघून ना मला माझ्या कॉलेजचे सगळे दिवस आठवले. तुला सांगू, माझ्या अभ्यासाच्या कप्प्यात ना तुझ्या त्या साबणाच्या जाहिरातीतला एक मस्त सुंदर रंगीत फोटो मी चिकटवून ठेवला होता आणि तो कोणाला दिसू नये म्हणून पुढं पुस्तकं ठेवली होती. किती तासनतास मी तुझा चेहरा पाहत राहायचे माहिती आहे. आणि हो, तो भारतीय नारीच्या वेशातला साजशृंगार केलेला तो फोटो, आहा, लाजवाब. म्हणजे तू पूर्ण इमेजच बदलून टाकली होतीस ग. तरुण वयात ना हे सगळं फिल्मी आम्हाला पण करून बघायला वाटायचं, पण घरात अगदी स्ट्रिक्ट वातावरण, त्यामुळे असलं काही शक्यच झालं नाही. पण तू अशीच आमच्याजवळ कायम राहिलीस. मेघा आता फक्त बोलत होती. अरे वा, इतनी अच्छी लगती थी मैं तुमको.
त्यावरती रूपवती पुढे म्हणाली, बहुत बहुत शुक्रिया, लेकिन एक बात बताओ, एक बार कोई अगर कलाकार बड़ा बन जाए ना, तो उसको अपनी खुद की जिंदगी नहीं मिलती. सिर्फ फ्लॅश फ्लॅश ॲक्शन, कॅमेरा, टेक रिटेक. पण तुम्हाला माहिती आहे, मला पण ना तुमच्यासारखं राहायला आवडतं. त्यावेळीसुद्धा असं तुमच्यासारखं कधी चबर चबर खावं वगैरे वाटलं तर कधी खाता नाही यायचं. लेकिन बाद में वही उसकी आदत बन गई. तिचं मनातलं गुपित मध्येच तोडत मेघानं विचारलं, तू अनेक बोल्ड भूमिका केल्यास, सेलिब्रिटी झालीस, कसं वाटतं गं ही चमचमणारी दुनिया पाहून? तिच्या रेखीव चेहऱ्यावर नजर टाकत तिनं विचारलं. त्यावर ती म्हणाली, इतना आसान नहीं है. अच्छा, लेकिन मैंने तो तुम्हारा नाम ही नहीं पूछा. आपलं नाव विचारतात हे बघून मेघा अगदी उत्साहात लाजत म्हणाली, जी वैसे तो हमारे उन्होंने ना प्यार से मेरा नाम विशाखा रखा है, पण तू तू मेघाच म्हण. ती बोलायला उत्सुक होती तरी मेघानं मध्येच आपलं विचारलं, मी एक सेल्फी घेऊ का तुमच्यासोबत प्लीज? हो शूर, असं तिचा होकार येताच मग काय, अजून एक अशीवाली सेल्फी, तशीवाली सेल्फी, पाऊट सेल्फी. खरंच हा तो मेघा. आता मात्र सेल्फी मोड दूर करीत ती बोलायला लागली, ये चमक, ये ऊंचाई संभालना इतना आसान नहीं होता मेघा. लोगों की तरह तरह की बातें सुनो, पैर जमी पर हमेशा रख के ये सब शोहरत नाम कायम रखो. अपना नाम किसी के साथ जोड़ दिया तो भी चुप्पी रखो. ये बहुत बहुत मुश्किल होता है सारी चीज़ें. हमें अपनी पर्सनल ज़िंदगी होती ही नहीं है. सदा के लिए एक ऊपर का चेहरा मुस्कुराता रखो और गम गम अपने अंदर ही रखो. आता मात्र तिच्या बोलण्यात एक अर्थता होती. तिचं हिंदी ऐकून इतके दिवस फक्त तिच्या सौंदर्य, फिगर, योगा, फिटनेसवर मोहित झालेली मेघा तिच्या बोलण्यानं जाम प्रभावित झाली. अजूनही ग्लो असलेल्या तिच्या सौंदर्याचं, केसाचं रहस्य हे फक्त होममेड गोष्टीत आहे हे ती बोलताना सहज सांगून गेली. आणि पुढे हेही म्हणाली, अपनी कमियाँ खुद को ना समजली पाहिजेत. असं ते हिंदी मराठी एकत्र. और फिर उसके ऊपर जी जान से मेहनत करना चाहिए. ये चमचमती दुनिया ने मुझे बहुत रुलाया है मेघा, मगर मैंने कभी हार नहीं मानी. खुद को अंदर बाहर से पूरा बदल दिया. ती अशीच बोलतच राहावी असं मला वाटत होतं. पण अचानक त्यानंतर ती म्हणाली, मेघा, मुझे भी ना वो आपके लोगों जैसा, मतलब तुमच्यासारखंच राहायला खूप आवडतं. एकदम सिंपल, बिना मेकअप वाला चेहरा. अरे पगली, पता है असली सेलिब्रिटी तो तुम ही लोग हो. हाँ, अपनी मर्जी से तो जी सकते हो तुम लोग. जहाँ चाहे घूमो, अगदी खाओ पिओ, जो करना है करो. मनात येईल ते तुम्हीच करू शकता. और सबसे बड़ी बात, घर के लोगों के लिए तुम वक्त दे सकती हो. ये क्या कम है? यही तो सेलिब्रिटी बनना है. तू आहेस म्हणून तर घर का मंदिर आहे ना. त्यावेळी मात्र मला वाटलं, आपल्यासाठी कोणच वेळ देत नाही वगैरे असं आपण सारखं उगाच म्हणत असतो. यावर रूपवती ती पुढे बोलतच होती, हम लोग ना ये आप वाली दुनिया बहुत पीछे छोड़ आए हैं और अपने लिए, अपनों के लिए वक्त निकालना मुश्किल ही रहता है हमेशा. तितक्यात आमच्या वेटिंग रूमच्या बाहेरच्या काचेच्या दारावर त्या बॉडीगार्डची टकटक झाली. बाहेरूनच, मॅडम जी आपको बुलाया है. अच्छा आती हूँ, असं म्हणत तिची लगबग सुरू झाली. तिचा तो रेशमी हातात घेत मेघा म्हणाली, आपल्या गप्पांचा हा सिलसिला कधी संपूच नाही असं मला वाटते. मेरी सबसे प्यारी, खूबसूरती का दूसरा नाम असलेली प्यारी रेखाजी, तुझी भेट माझ्यासाठी खरंच खूप अमूल्य आहे गं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सेलिब्रिटीचा खरा अर्थ तू आज मला सांगितलास. आणि आता मात्र आपली मैत्री पक्की ना, तेही कुठल्या सेलिब्रिटीच्या पडद्याशिवाय. असं म्हणत मेघानं त्या रूपवतीला, म्हणजेच सौंदर्य आणि अभिनयाचा वस्तुपाठ असलेल्या तिच्या लाडक्या अभिनेत्री रेखाला खूप घट्ट मिठी मारली. मनाचा निग्रह असला की सौंदर्याला वयाचं बंधन नसतं हे पटवून देणारी ही भानुशाली रेखा, ते सेलिब्रिटी रेखाची वेटिंग रूममधली ही ग्रेट भेट मेघासाठी रात जरी असली तरी दिन बन गया अशीच झाली होती.
मगाचंच आवडतं गाणं तिला पुन्हा एकदा ऐकवत मेघा म्हणाली, आपकी आंखों में कुछ महके हुए से ख्वाब है, आपसे भी खूबसूरत आपके अंदाज है. यावर दोघीही खळखळून हसल्या. गाणं नीट न का येईना, पण रेखासमोर गायलं मी ते. आता मात्र दोघी अगदी घट्ट मैत्रिणी झाल्यासारखा त्यांनी एकमेकींचा निरोप घेतला. झगमगत्या दुनियेत पुन्हा त्याच उत्साहानं प्रवेश करणाऱ्या रेखाचं ते सौंदर्य मेघा पुन्हा 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 डोळ्यात साठवत होती. रेखाचा आजवरचा प्रवास अगदी थोडक्या शब्दात तिने आज सांगितला होता. यामुळं गृहिणी असल्याची मरगळ झटकून देत आता तिच्या फिटनेसची चाबी पुढील प्रवासात म्हणजे अगदी 60+ जरी झाले तरी मोलाची सोबत करणार आहे म्हणून मेघा घरी जायला अगदी आतुर झाली होती. आणि तीही आता एखाद्या सेलिब्रिटीच्या थाटात घरी चालली होती. आणि मनातून तिच्या लाडक्या रेखाला म्हणत होती, इस अंजुमन में आपको, इस अंजुमन में आपको आना है बार बार, बस एक बार. अशी ही रेखाची पडलेली गाठभेट. काल आवडत्या चिरतरुण अभिनेत्री रेखाचा वाढदिवस झाला. त्यानिमित्तानं सौ विशाखा कुलकर्णी, चिंचवड, पुणे यांनी 2020मध्ये लिहिलेला हा खास तिच्यासाठीचा लेख सादर केलाय. कसा आवडला ते जरूर सांगा. लेख कसा वाटला ते जरूर सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.